गुड मॉर्निंग सगळ्यांक बरे। आयज आसा संडे आणि तेका लागून हांव सदां संडेचे हे म्हागेली चादर बी आसा बेडा वयली ती काडटा आणि हांगा तुमी पळोवंक शकता मातशें पावसा सारकें वेदर जाल्लें आसा। पडपाच्या हेचेर आसा पावस। पाऊस पडटालो बारीक बारीक पाऊस। हय गुड मॉर्निंग म्हण सगळे। गुड मॉर्निंग आंग कोणना एंग बोल एक पण गेला। गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार। बरें सकाळ जाल्ली आसा आणि सकाळी सकाळी न्ही अशें काळोख जाल्लो आसा भायल्यान आणि पावस शिवराक मातशी गळ्ळी। आतां पळोवया आयज दिसभरात कितें जाता। सो येस, तर आयज दिसभरात कितें जाता तें तुमकां कळतलें, तर ब्लॉग शेवट पर्यंत पळया। गुप्पू तसा संडे तेका लागून दिनेशान आयज हाडलें नुस्तें। आमगेर संडे आणि संडेचेच नुस्तें येता, सो त्याच्यात सुद्दां पंचम असली जाल्यार संडे नुस्तें ना। सो आयज आसा दिनेशान हाडलेलें नुस्तें पापलेट आणि सुंगटां। आमी बाकीचे नुस्तें कितें हाडना, सद्या सीजन तो ना नुस्त्याचो आणि जे बाकीचे समज गांवठी नुस्तें बी आसा चडशें हांव तें खायना। तेका लागून दिनेश पापलेट आणि सुंगटां नाल्यार बांगडे असलेच हाडटा। सो येस, थोड्या म्हयन्यान श्रावण सुरू जातलो, सो मागीर शिवराकच रेसिपी आसतले आमच्यो। सो येस, सो आतां हांव दिनेशाची वाट पळयता, कारण की हांव एकटें जर नुस्तें धुवपाक गेलें न्ही जाल्यार कितें जातलें, सगळीं माजरां येतलीं आणि अटॅक करतली तेका लागून। सो येस, काडले ती उजरोवपाची आसा अजून सुंगटां, मोठी सुंगटां ही। हे पापलेट आसा, ताचें हुमण करतलें हांव। दिनेशान हांगा सुंगटां उजरयली, धागो काड तेचो। अर्दी अशीच दवरता न्ही रे टकली बी। हे झाड पळय मोडटा तो, हो पळय झाड मोडटा सो बय सबंद फांदीच उडयल्यान पळय। काही खरं नाही बाई, काय करतू या। चलो चलो चलो, हाँ ये कर लो पहले। काय त्यांचं गेलो। ओ एक ओ साहेब असा तेका सुद्धा हे कर। सगळे लास्ट टाइम कपडे सगळे उडव, हळद लायिल्ली लास्ट आयतारा ती सगळी मारली तेणे पाय घालून। दनपार जाल्ली आसा आणि खूब गरमी जाता आणि आज लेट जेयतले आमी, कारण की आज आयतार आसा आणि आज घरात आमच्या फक्त आमी तिगाणी आहो। आयतार अशें सुशागत आसता आमी सगळीं जाणां। सो येस, हांगा जेवण सगळें जाल्लें म्हजें आणि आता फक्त नुस्तें तळपाचें आशिल्लें। ते दिनेश म्हणपाक लागलो आपूण तळता म्हणून, आणि तुमी म्हणटली सदां दिनेशूच तळता, तर अशें कांय ना, हांव सुद्दां तळता, पूण आयतारचे मोस्टली दिनेशूच तळता नुस्तें। सांज जाल्ली आसा आणि हांव दिनेशाची वाट पळयता।
खुया सर तुम्ही फाटल्यान बी हांजी ना कितें करता आणि हट्टलो तर नळ्याचेर आमच्या दिनेश आता सिमेंट लायतलो न्ही रे नळ्याचेर लायतलो ताका लागून हे सगळे काम चल्ले तू रे कितें करता आता आवय सोडलो मागीर ते गळपाना आमगेले नळे हे पेरूचे झाड आसा पूण हेच्यात पेरूच ना आणि हय सगळे माकडांनी खाला सगळे माकडांनी खाला टॉमॉस बन आणि तेनी गोठा म्हणजे आंब्याचे झाड आशिल्ले ते सुद्दां तशेंच गोठा माकडांनी खाली सगळी आमकां फक्त त्याची खाताना गुटल्यो मेळ्ळ्यो फक्त आमकां आनी कांय ना आणि हे आयज पराक्रम केले बैलान त्या म्हटलें कितें म्हणपाचें आमी झाडां लायली पळय कितें करून उडयले कांय दवरूं ना हे झाडूच मोडले ताणें आणि आता ते दिनेशान कापत घातलेली आसा एक्चुअली न्ही आमच्या घराचे भरपूर म्हटल्यार चड काम आसा अशें ना की एक आसतलें चड काम आसा ताका लागून मनी जाय आणि ताका लागून आमी मातशें रवल्ली आसा तर पळोवया केन्ना जाता आमच्या कडेन सो ताका लागून आमी अशें सट्ट कर आतां एक करपाक गेले जाल्यार सगळे करपा पडटले एक अशें ना की करपाची काम आसा ताका लागून आमी कापत घालता आणि कापत घातल्यार तितलें जायना आणि दिनेशान आतां आयडिया काडली खंय ते अशें सिमेंट लायता तो ते जेणे करून उदक कुडीन येवपाना आं कितें रे सो हेच आमचें अंगण कशें दिसता आतां मदीं मदीं गाय बी येता ताका लागून तुमकां ते पळोवपा मेळटलें ऑप्शन ना पण आज आमचें अंगण क्लीन आसा अचानक आला हा कुठून आला बे ए त्याच्यावर पाय देशील चल चल घरात चल अचानक इलो हांव कसले भिले म्हाका दिसलें तोंड फुटलें दिसता म्हणून आवयस हांवें कसले भिले ताका पळोवन अचानक आयलो तो फुडें आओ यांना काहीतरी देऊया आता आम्ही दिनेशने सगळे निवळ केले न्ही आणि ताका लागून अशें उडोवपा बी म्हटल्यार अशें कितेंशें दिसता आंगण आत्ताच निवळ केलें न्ही तेणें सो यस पाव दिवया ताका आतां और क्या ही दे सकते हैं हम पाव हाँ जी असो यो फुडें यो नाल्यार तुका वचपा मेळपाना चल यो 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 गो यो चल बाबा दिनेश तुरी ह्या करता दिनसू सो दिनेशाक तेचें काम करूं न्ही आनी आमी मागीर मेळुया च्याच्या टायमाक कारण की तो वयर चडटलो आतां
आणि आता म्हाका हेका लागून वयर सरपा मेळपाना. दिनेशा ग्लोव्स घे. दिने ग्लोव कसो भिता पळय. भितकुरो पळयता हांगा म्हाका. चला मी आता थोड्या वेळान मिळूया. आई घे. देखिए यहाँ पे तो क्वालिटी देखेंगे ना आपको, तो आसन जैसी क्वालिटी मिलेगी, मिरर जैसी क्वालिटी मिलेगी, नोकिया की रफ्तार, रबाडा की गेंदबाजी तेज, वहाँ पे सफेद शमजी और महारत नजर आएंगे, पिस्टल स्टंप जैसा वहाँ पे आपको खिलाड़ी नजर आता है. तो जब इन खिलाड़ियों पे नजर डालते कुंडे निकल नहीं वहाँ पे, तो आपको लगता है भाई साहब ये तो फाल्यां आमकां थेपले करपाचे आसा, तेका लागून मेथी जी आसा ती आयजूच निवड करपाक पडटली. मॅच आणि हिंगा काय दिसना, ते आवू हेल्प करता म्हाका. करूईल का हे करता ती. मेरा टीम पे नजर जब रहेगी साउथ अफ्रीका के लिए, ये देखना चाहूंगा पहली गेम से कितनी ताकत से चलो. तो आपको लग रहा था कि कमाल की टीम है यार, सब चीजें इसी बात. लेकिन जब बड़ा मुकाबला भाजी असते कमी असता भाजी, दिसता पळया कितली चड आसा म्हणून. पीछे रख के आगे भागेंगे. काबिलियत हर चीज में है, गेंदबाजी, बल्लेबाजी, कमाल की फील्डिंग साइड है. फील्डिंग बड़ा इंपॉर्टेंट है, बहुत इंपॉर्टेंट. तो उसकी फील्डिंग साइड आपको नजर आएगी. लेकिन तर मित्रांनो असो आशिल्लो आयचो ब्लॉग. बरे आयज न्ही खूब दिसान दिनेश घरा आशिल्लो, तेका लागून आयज प्रिनेश दिनेश हेंच्या वांगडा टायम काडलो हांवें. आनी तेका लागून आयज खंयचीच रेसिपी दाखोवना, पूण फाल्यां हांव तुमकां रेसिपी दाखोवपा आसा. सो येस, आय होप तुमकां आयचो ब्लॉग हो आवडलो आसतलो. व्हिडिओ आवडलो जाल्यार लायक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलीचेर नवीन आसा जाल्यार सबस्क्राईब करा. मेळुया फाल्यांच्या ब्लॉगात. देव बरें करूं. गुड नायट.